नकारात्मक विचारापासून सकारात्मक विचारकडे कसं जायचं हे क्वेश्चन का तुमच्या मनात येतं का? नकारात्मक विचार हे कमजोरी नाही, ते मनाचा एक नैसर्गिक अनुभव आहे. पण प्रत्येक विचार खरं असतं का हे नक्की आपण बोलू शकत नाही. त्याच्यावरती आपल्याला विचार करावा लागेल. थांबा, श्वास घ्या आणि विचार करा. जे माझं थॉट आहे, जे माझं थिंकिंग आहे, ते खरंच पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? आणि जर निगेटिव्ह आहे तर कशामुळे निगेटिव्ह आहे? काय झालं असं की माझा हे मनातमध्ये असं विचार येत आहे? ते थांबून आणि विचार करून घ्यायचं. मग तुम्हाला स्वतःबरोबर कळेल की हो, हे इन्सिडेंट झाला म्हणून माझा हे जे बिहेवियर आहे ते चेंज झालं आहे. माझं मत आहे म्हणून ते चेंज झालं आहे. मग ते विचार धरून तुम्हाला पुढे बघायचं आहे. जर नेगेटिव्ह थिंकिंग परत परत यावं लागतो आणि तुम्ही स्वतःबरोबर हे कंट्रोल करू शकत नाही, मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणीतरी एक्सपर्टची सल्ला घ्यायची खूप महत्त्वाची आहे. कधी कधी आपल्याला हे एन्व्हायरमेंट चेंज करायची गरज असतात. आपले संगत जे असतात ते चेंज करायची गरज असतात. जर आपल्या आसपासचे लोक खूप नेगेटिव्ह आहे तर आपलं मत पण आणि आपला विचार पण हळूहळू नेगेटिव्ह होऊन जातो. तर तुम्हाला थोडंसं सिच्युएशन चेंज करायची गरज आहे. जर तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह माणसाबरोबर बसणार आणि असं लोकांबरोबर बसणार जे खूप आपल्या जीवनमध्ये आयुष्यामध्ये खूप गोल अचीवर आहे, ते खूप पॉझिटिव्ह आहे, त्यांची लाईफ खूप परफेक्ट चालू आहे. बघा, आपली जी मैत्री असते, आपली जी रिलेशन असतात, ते त्यांच्याबरोबर जास्त तुम्ही ठेवा जे पॉझिटिव्ह जास्त असतात. कधी कधी असं असतात की आम्ही नेगेटिव्ह नाही आहे, पण आपलं जे एन्व्हायरमेंट आहे, जे फ्रेंड सर्कल आहे, ते लोक जास्त नेगेटिव्ह आहे, त्याच्या दुष्परिणाम आपल्यावरती पडतो. म्हणून आपण पण थोडंसं नेगेटिव्ह जास्त होऊन जातो. पण कधी कधी थोडंसं आपल्या जे सर्कल आहे ते चेंज करायची गरज आहे, एन्व्हायरमेंट चेंज करायची गरज आहे. मग नक्की बरं होतात. आणि जर नाही झाला तर तुम्ही कोणी एक्सपर्टची सल्ला घेऊ शकतात, मानसशास्त्रज्ञांची सल्ला घेऊ शकतात आणि आपल्या आयुष्यामध्ये ते नेगेटिव्हिटी काढून आणि पॉझिटिव्हकडे तुम्ही जाऊ शकता. थँक्यू सो मच.